पत्रकार मंडळी नमस्कार. भारतीय जनता पक्षाचं विधान परिषदेचा आमदार म्हणून मला सन्मान दिल्यानंतर मी सिंधुदुर्ग रत्नागिरी पासून माझ्या कार्यकर्त्यांच्या भेटीला सुरुवात केली. पक्षाने जे पद मला दिलेलं आहे, जे आमदार मला त्या ठिकाणी विधान परिषदेवर पाठवलेला आहे, तो कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून पाठवला. कारण कार्यकर्त्यांचा मिळून पक्ष होतो आणि पक्षाने दिलेलं पद हे कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या समन्वयासाठी, सरकारची जी काही विकास कामं आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, असं समन्वयाची जबाबदारी सिंधुदुर्गापासून पालघर पर्यंत या ठिकाणी मला पक्षाने दिलेली आहे. मी माझ्या पक्षाच्या देशातल्या सगळ्या मंडळींचं, राष्ट्रीय अध्यक्षांचं, माननीय अमितभाईंचं, माननीय पंतप्रधानांचं मी सगळ्यांचेच आभार मानतो. महाराष्ट्रातले आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष आमचे लाडके रवींद्रजी चव्हाण आणि आमच्या सगळ्या मंडळींचे मी आभार मानतो की कोकणातल्या माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलंय. त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे आभार मानतो. कितीही पक्ष प्रवेश होऊ दे, वैभव खेडेकरांना सन्मान द्यायचं हे प्रदेश भाजपाने आणि देवेंद्रजीने, रवींद्र चव्हाणांनी ठरवलेलं आहे. अजिबात चिंता करू, अजिबात चिंता करू. फक्त वेळ आणि काळ यावा लागतो, श्रद्धा आणि सबुरी. मला किती वर्षांनी मिळालं? 12. पण मी तुला म्हणणार नाही 12 वर्षांनी मिळावं, तुला कदाचित 12 महिन्यात मिळेल. बरोबर ना? काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो. तो वैभव खेडेकर आमचे या राज्याचे, देशाचे नेते होऊ शकत नाही का? होणार. आणि मोदीजी कुठल्या रात्री कधी काही बंद करू शकतात. तुम्ही काही चिंता करू नका. नोटबंदी आणलीत ना, आमचा मोदी साहेब, तुमच्या माध्यमातून सांगतो, जनतेला पण आवाहन करतो की देश नाही जग एका संकटातनं चाललेलं आहे. त्यामुळे मोदींसारखं नेतृत्व आहे. माझी जनतेला सांगणं आहे की नेता, आपण आपला नेता मजबूत आहे, मोदीजी मजबूत आहे, देशातलं सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहत, ते जे सांगतील ते ऐका. जनतेला माझं आव्हान आहे आणि आम्ही कार्यकर्त्यांनी ते ठरवलंय. तुमच्या माध्यमातून परत सांगतो, उद्या मोदीजींनी सांगितलं देश रक्षणासाठी तुम्हाला समुद्रात उड्या मारायच्या आहे, आम्ही सगळे मिळून समुद्रात उडी मारू. कुंडली कवर दे. आमचा नेत्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आमची नुसती भक्ती नाही, आमच्या राष्ट्रप्रेम आहे आमचं आणि आम्हाला विश्वास आहे. त्याने जो मार्ग दाखवलाय, जसं गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग दाखवला, देश त्याच्या मार्गावर चालला, तसं मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवलाय, महासत्तेचा मार्ग दाखवलाय, वसुदैव कुटुंबकांचा मार्ग दाखवलेला. अख्खं जग, म्हणून मी मगाशी सांगितलं ना की आम्ही परत अखंड भारताकडे जाणार आहे. वसुदैव कुटुंबकम, सगळ्या जगाला दिशा देणारा आमचा सनातन धर्म आहे, भारतीय जनता पक्ष आहे, आमची संस्कृती आहे. आम्ही कुठल्याही धर्माच्या, पक्षाच्या, कोणाच्याच विरोधात नाही. सगळ्यांना जगायचा हक्क आहे. सगळ्या, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव आहे, परमेश्वर आहे. तुम्ही कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो जातो देकात देवाला, परमेश्वराला. याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. प्राणी मात्रात देव आहे. देव देवळात, मशिदीत, चर्चमध्ये नाही, प्राणी प्रत्येक माणसात देव आहे. त्याचा सन्मान करा, त्याला नमस्कार करा. बरोबर ना? असा आमचा सनातन धर्म आहे, आमची संस्कृती, आमची परंपरा आहे. ती आणखी जगभर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. आम्ही त्याचे पायिक आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.